हॅलो एव्हरीवन. तर तुमच्याकडे कोणी अचानक पाहुणे आले, जेवण बनवायचं आहे, घरात भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही उमर हंडीची भाजी नक्की ट्राय करा. एवढी खमंग टेस्टी अशी भाजी तयार होते की तुमचे पाहुणे पण तुम्हाला ही रेसिपी मागतील. बघा एवढी टेस्टी भाजी तयार होते. त्यासाठी आपण काय करणार आहे माहिती आहे, तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडेसे तीळ भाजून घेणार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. नंतर आपण तव्यावर तेल टाकून डाळवा, सोबतच आपण धणे, सुका खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची आणि लसूण, सोबतच बारीक पातळ कट केलेला कांदा मस्त तेल टाकून खमंग लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा एका प्लेटमध्ये आपण तीळ शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, ते काढून घेतलेले आहे. दुसऱ्या प्लेटमध्ये आपण बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स काढून घेतलेले आहे, तर थंड करायला ठेवलेले आहे. बघा थंड होईस्तोवर आपण एका प्लेटमध्ये घेणार आहे. आवश्यक तेवढं बेसन. आता मग टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळद, तिखट, धनापूड टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि बेसनने छानपैकी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. घट्टसर आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने सर्व आपण तयारी करून घेतलेली आहे. थंड झाल्यानंतर मी वाटण तयार करून घेतलं आणि तीळ आणि शेंगदाण्याचं मी कूट तयार करून घेतलेलं आहे. आता वळू आपल्या फोडणीकडे. आपल्याला एक रस्सा तयार करायचा आहे. त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि हिंग टाकायचं आहे. सोबतच आपण छान तेल गरम झालं, जिरं वगैरे तडतडला गेलं की त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं खोबऱ्याचं ते टाकणार आहे. त्याला छानपैकी आपण शिजवून घेणार आहे. मस्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेल सुटोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. बघा हे थोडंसं पाणी घालणार आहे आपण मसाला शिजण्यासाठी. बघा सर्व प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे, म्हणजे मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. मसाला छान खमंग भाजला गेला, शिजला गेला की नाही भाजीला ऑटोमॅटिक खूप छान अशी टेस्ट येते. बघा छान असं तेल सुटलेलं आहे, कलरही चेंज झालेला आहे. त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला हळद, तिखट, धनापूड आणि थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे. सर्व मसाला छान शिजवून घ्यायचा आहे, आपल्याला मस्त परतून घ्यायचे आहे. बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण पाणी. तर आपल्याला रस्सा ज्या पद्धतीने घट्ट पातळ पाहिजे आहे आपण त्या पद्धतीने करणार आहे. बघा सुरुवातीला आपण थोडंसं पातळच ठेवणार आहे, थंड झाल्यानंतर ते मस्त ऑटोमॅटिक घट्ट होतं. बघा छान मस्त पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान उकळी काढायची आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता. आणि आता आपण याला उकळायला ठेवतो. काय करणार आहे माहिती आहे का, आपण जे बेसन होतं ते छानपैकी मुरलं होतं, त्याचा असा गोळा तयार करणार आहे. पोपटावर थोडंसं पीठ किंवा बेसन लावायचं आहे. मस्तपैकी आपल्याला एक पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. मोठी चपाती लाटायची आहे आपल्याला. आणि एक भांडं घ्यायचं आहे जे टोकदार आहे ते अणीदार आहे, ते त्यांना अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे. माझ्याकडे ग्लास होता, मी याने केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे कुठले छोटं भांडं असेल त्यांना अशा पद्धतीने तुम्ही पुरी तयार करून घ्यायची आहे. नंतर जो आपण शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट केला आहे ना, त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक वाट केलेली, आणि त्याला मस्त मिक्स करायचं आहे. आणि हे जे कूट आहे आपल्याला आता पुरी घ्यायची आहे, त्याच्यामधून आपल्याला भरायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला उंबर करून घ्यायचे आहे. थोडक्यात तुम्हाला याचे मोदक तयार करायचे आहे. बघा अशा पद्धतीने छान आपल्याला छोटे छोटे उंबर करायचे आहे. तुम्ही साईज वाढवू शकता. मी छोटी छोटी साईज केलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची साईज करू शकता. बघा छान असं आपला उंबर तयार झालेला आहे. मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते. पुरी घ्यायची आहे, मधोमध सारण भरायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही उंबर तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच मोदक तयार करून घ्यायचा आहे. बघा छान असे मोदक मी तयार करून घेतलेले आहे, म्हणजे उंबर तयार करून घेतलेला आहे. सर्व उंबर तयार होईस्तोवर इकडे छानपैकी आपल्या भाजीला पण म्हणजे रस्स्याला पण उकळी आली होती. आता आपल्याला हळूवारपणे तयार केलेले उंबर त्यामध्ये सोडायचे आहे. आता तुम्ही उंबरची साईज बघायची आहे आणि नंतर शिजल्यानंतर ही साईज आहे मोठी होते, डबल होते. बघा आणि जे तोंड आहे आपल्याला दाबून बघायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपले उंबर व्यवस्थित शिजल्या गेले की नाही. मस्त आपल्याला पूर्ण कलगर शिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित काळजी घ्यायची आहे हलवताना की आपले उंबर फुटले नाही पाहिजे. बघा छान अशी आपली उंबर हंडीची भाजी तयार झालेली आहे. त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. किती सूर्य कसा कलर आलेला आहे बघा. बघा आपली आता उंबर हंडीची भाजी तयार झालेली आहे. आपले उंबर बघा किती छान असे फुललेले आहे. आणि त्याचं तोंड जे आपल्याला दाबून बघायचं आहे ते व्यवस्थित शिजल्या गेले की नाही. शेवटी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. मस्त मिक्स करायचं आहे. गरमागरम आपल्याला भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर सर्व करायचं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्याला तुम्ही नवीन असाल माझ्याला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.